कसबा विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला सर केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांना पुण्याची जबाबदारी मिळाली. मात्र पुण्याची जबाबदारी मिळत असताना त्यांना समोरच तितका ताकदीचा उमेदवार देखील मिळाला होता. मात्र या दोन्ही उमेदवारांमध्ये जी लढत झाली आणि या लढतचं मतांमध्ये कसं परिवर्तन झालं आणि कोणाला किती मतदान मिळेल किंवा कोणाच्या पारड्यात कोणाचा कल झुकला हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत विश्लेषक पत्रकारांची टीम आहे. जर आपण पाहिलं तर इकडे सकाळचे ज्येष्ठ पत्रकार ब्रिजमोहन पाटील आहेत, हिरा सळवळकर आहेत, अध्यक्ष पांडुरंग सांबोर आहेत आणि शैलेश काळेजी आहेत, तसेच अजित गस्ते देखील आहेत. या सगळ्यांबरोबर जाणून घेणार आहोत नेमका कसबा विधानसभामध्ये जी मतदान झालं त्याची टक्केवारी आणि त्याच्यामध्ये झुकणारा कल हा कोणाकडे होता. सर्वात पहिले आपण तुमच्याकडे सर, काय सांगाल? एकूणच 53% मतदान झालेलं आहे, मागच्या वेळेसपेक्षा 2% जास्त झालेली आहे. मात्र हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर होता कसब्यामध्ये, तसं पुण्येश्वरचा पण मुद्दा ऐरणीवर होता आणि असंच रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आंदोलन असतील किंवा त्यांनी केलेला प्रचार असेल, या सगळीकडे कसं पाहता? सुरुवातीपासूनच निवडणूक ही दुरंगी होती. दोघांमध्ये चांगली फाईट होती. म्हणजे महाविकास आघाडीचे धंगेकर आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ. हिंदुत्वाचा मुद्दा असेल, आत्ता पाहिले तर पुण्यात तसे फार मोठे मुद्दे नव्हते, लोकल मुद्देच होते आणि त्या लोकल मुद्द्यांवरच निवडणूक. पुण्येश्वरचाही मुद्दा तो अगोदरच निकाली निघाला होता. म्हणजे फेब्रुवारीमध्येच महापालिकेने ते अतिक्रमण होतं ते काढून टाकलं. त्याच्यानंतर कोणच त्याच्यावर बोललंही नाही. फक्त की राज ठाकरेंच्या भाषणात आल्यानंतर की मुस्लिमांच्यात मौलवींनी फतवा काढला आणि एक गटा म्हणजे काँग्रेसला मतदान करायचं. त्याच्यावरती राज ठाकरेंचं ते विधान होतं की आता हिंदू नाही. पण ते एकदम शेवटच्या टप्प्यात झालं. शेवटी काय, ज्याचा तो डिसाइडेड फॅक्टर असतो, मतदार असतो, तो तिथंच देणार असतो. परंतु यावेळेस पाहिलं पोलरायझेशन पहिल्यापासून पाहायला मिळतंय ते संविधानावर आणि मुस्लिमांबाबत सेंट्रलवरूनच काही विधानं किंवा कायदा बदलणं, त्यांना आरक्षण देणं, याच्यावरनं ते ध्रुवीकरण वरतूनच झालं. त्यामुळे ती मतं मोस्टली महाविकास आघाडीच्या पारड्यात झाली आणि एक दलित समाजाची मतं ती तिकडे जाताना दिसत आहेत. तो जसाही दरवेळेस त्यांचाच मतदार असतो, पण यावेळेस क्वांटम जास्त असतो. मतदारांची जातनिहाय जनगणना पाहता यावेळेस असं काय जाणवलेलं आहे तुम्हाला? हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा संविधानाचा मुद्दा असेल, नेमका ऐरणीवरती होता, प्रकर्षाने जाणवला होता. काय याच्यामध्ये बदल होईल का किंवा कुठल्या बाजूने पारडं झुकेल असं वाटतं? मला वाटतं या निवडणुकीतलं उमेदवाराचं आपण थोडंसं जातनीय आहे किंवा हे बघितलं तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ओबीसी होते, ओबीसी कॅटेगरीतून येतात आणि मुरलीधर मोहोळ मराठा उमेदवार म्हणून होते. वंचितचे उमेदवार वसंत मोरे मराठा होते आणि MIMच्या साजिक मुस्लिम उमेदवार होता. या निवडणुकीत थेट मराठा ओबीसी असं तर काय पुण्यात चित्र बघायला नाही मिळालं. पण भाजपने जाणीवपूर्वक स्थानिक मुद्द्यावर नाही तर केंद्रीय नेतृत्व म्हणजे स्वतः पंतप्रधानांनी ज्यावेळेस पुण्यात सभा घेतला किंवा राज्यात जिथं जिथं सभा झाल्या त्यांनी थेट हिंदू मुस्लिम जाहीरपणे केलं आणि त्याचा एक इम्पॅक्ट असं जाणवलं की मुस्लिम कम्युनिटी आहे ती पूर्णपणे एक गठ्ठा झाली आणि त्यांच्या अगदी राज ठाकरेंनी जाहीर सभेत हे सांगितलं, अनेकांनी जाहीरपणे हे सांगितलं की मुस्लिमांचे जे कोणी मौलवी असतील किंवा त्यांचे जे कोणी प्रमुख आहेत त्यांनी अशा पद्धतीने फतवे काढले की तुम्ही ह्यावेळेस MIMला मतदान न करता काँग्रेसला एक गठ्ठा मतदान केलं पाहिजे. आणि कुठंतरी मला वाटतं मतदानाच्या दिवशी आपल्याला हे चित्र दिसलं की मुस्लिम समाज एक गठ्ठा एकत्रपणे मतदानाला बाहेर पडला होता. त्यापेक्षा मला वाटतं पुढची एक माहिती आहे की मुस्लिम समाजांमध्ये जो काही शिकलेला एक वर्ग होता तर त्यांनी या पद्धतीचे नियोजन केलं होतं निवडणुकीच्या 2 दिवसाआधी की कुठलीही राजकीय पक्षाची यंत्रणा वापरता त्यांचे जे काही काम करणारे तरुण होते तर त्यांनी घरोघरी जाऊन त्या स्लिपा पोहोचवल्या आणि आपलं मतदान कसं 100% बाहेर पडता येईल याच्यावर काम दिलं. उलट्या बाजूने बघितलं तर हिंदुत्व म्हणून काय असं कुठंतरी एकत्र येऊन सगळे बाहेर पडलेत भाजपच्या बाजूने असं चित्र दिसलेलं नाहीये. भाजपचा जो काही कोर वोट आहे हिंदुत्वाला मानणारा तो भाजप बरोबरच जाणार होता. पण अपेक्षित असलेला मुस्लिम सोडून जो इतर वर्ग भाजपला मतामध्ये कन्वर्ट करायचा होता तो काही दिसलेला नाहीये. काही प्रमाणात मराठा म्हणून मुरलीधर मोहोळ उमेदवार होते, वसंत मोरे वंचितचे उमेदवार होते. एक काही भागात असाही फॅक्टर जाणून आला की मराठा आंदोलनाचा जो काही भाजपबद्दल रोष होता तो काही प्रमाणात ते वोट वसंत मोरे यांनाही शिफ्ट झाल्याचं दिसतंय. प्रत्यक्षात किती झालं याचा अंदाज मला वाटतं एवढ्या मोठ्या संख्येत येणार नाही.
पण धर्म जात याचा थेट फॅक्टर नाही झाला, पण हिंदू मुस्लिमचा काही प्रमाणात परिणाम मतदानात तरी दिसून आलाय. दिसून आलाय. मात्र भाजपचे नगरसेवक किंवा भाजपचा केडर हा पुण्यात फारच स्ट्रॉंग आहे. त्याचा काही इम्पॅक्ट पडणार नाही का ग्राउंडवरती, असं वाटत नाही? मुळात तोच आता मतदानानंतर जी काही बोंब किंवा आरडाओरड सुरू झाली की एवढे मोठे केडर असताना, पक्ष संघटना असताना, अगदी निवडणुकीच्या आधी बूथ लेवल, पन्ना लेवल, वॉरियर्स या सगळ्या चर्चा झाल्या, पण त्या चर्चाच राहिल्या. ग्राउंड लेवलवर कुठेही यंत्रणा दिसली नाही, किंबहुना त्या पद्धतीचा प्रचार झाला नाही. आता मतदान झाल्यानंतर अनेक नागरिक बोलतात किंवा त्यांचे कार्यकर्ते बोलतात. आजचं जे उदाहरण सांगतो की मला एका नगरसेविकेचा फोन आला आणि तिने माझ्याकडून अंदाज घेताना ती म्हटली की मी पक्षाची नगरसेविका आहे, पण मला कुठेही विचारण्यात आलं नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात मग कुठंतरी थोडेसे माझी आठवण आली का काय आणि मग मला सांगितलं तुम्ही काम करा, तुम्ही फिरत नाही. पण मलाही विश्वासात घेतलं नाही. अशा पद्धतीचे भावनगर नगरसेवक हे करत असेल तर मला वाटतं संघटन निस्ता असून उपयोग नाही. ते तेवढं उतरणं पण आहे. प्रत्यक्षात मतदानाचा टक्का वाढलाय, तो अजूनही वाढू शकला असता जर भाजपची एवढी मोठी जर यंत्रणा आहे तर ती मतदान जास्त प्रमाणात बाहेर काढू शकली असती. हा पण एक मोठा प्रकर्षणीय मुद्दा होता. मात्र पॉकेट्स मतदानाचा विचार केला, मतदान विधानसभा किंवा वॉर्ड वाईज, तर ते मतदान कुठे आणि कसं फिरलं असेल काय वाटतं? कुठल्या मतदारसंघामध्ये कोणाला जास्त फरक पडला असेल? ह्याच्यामध्ये आता कोथरूडचा विचार केला तर तिथं साहजिकच भाजपला चांगलं मतदान होणं अपेक्षित आहे किंवा होईल, कारण तिथं भाजपची ताकद जास्त आहे. तसाच विचार करता कॅन्टोन्मेंट मतदारसंघ जो आहे पुणे कॅन्टोन्मेंट, तिथं काँग्रेसला मानणारा आणि काँग्रेसचा मतदार जास्त आहे. त्याच्यामुळं हे जे काही यश अपयश आहे, काँग्रेसचं यश अपयश हे कॅन्टोन्मेंट मतदारसंघावर अवलंबून आहे आणि भाजपचं यश अपयश हे कोथरूड मतदारसंघावर अवलंबून आहे. तसंच जे वडगाव शहरी मतदारसंघ आहे आणि पर्वती आहे, ह्या दोन्ही मतदारसंघ नेमकं कुणाच्या बाजूने झुकेल हे आत्ता सांगू शकत नाही. यामध्ये नॅशनल मुद्दे देखील पुण्यासाठी उपस्थित केले गेले. पुण्याच्या विकासासंदर्भात मेट्रोचा मुद्दा एक ऐरणीवरती होता भाजपकडनं, तसं विजन हे काँग्रेसकडे नव्हतं. मग ह्याचा दुहीकरण किंवा फटका हा कुठेतरी काँग्रेसला बसू शकतो का? खरं तर राहुल गांधींची जी सभा झाली पुण्यामध्ये, तेव्हा त्यांनी पुण्याच्या विकासावर काय फार भाष्य केलेलं नव्हतं. पण नरेंद्र मोदींनी 5-10 मिनिटं काय पुण्याच्या विकासासाठी त्यांनी काय काय केलं, काय नाही सगळं सांगितलं होतं. हा विषय नक्कीच आहे, पण एक पुण्यामध्ये असं झालेलं आहे की एकतर विकासापेक्षा भाजपचं जे इतर ते राज्यातली जी गडबाजी आहे, फडकफोडी आहे, ह्याच्यावरती इलेक्शन गेली, उमेदवारांवरती इलेक्शन गेली. भाजपने जरी राष्ट्रीय स्तरावर न्यायचा प्रयत्न केलेला असला तरी त्याच्यामुळं शेवटी जे मतदान जे झालेलं आहे भाजपला ते मोदी म्हणून झालेलं आहे. आणि जे काँग्रेसकडे जे मतदान जे केलेलं आहे ते मग घटना वाचवायची आहे, संविधान वाचवायचं आहे आपल्याला आणि मुस्लिमांचं सगळं एकत्रीकरण, त्याच्यावरच इलेक्शन गेली. पण हे सगळं झालं तरी आता भाजपचे लोक नाराज आहेत असं म्हणतात की मला कोणी बोलवलं नाही किंवा सांगितलं नाही. तसे त्यांची फार लोकांमध्ये जायची काही इच्छा नव्हती भाजपच्या लोकांची, कारण की ते गेल्यानंतर शिव्या खायची, तुम्ही 2 वर्ष कुठं होतात, महापालिका निवडणुकांत आमचे प्रश्न कुठं सोडवले. त्यांची तशी कोंडमारा होताच की आम्हाला गेल्यानंतर लोक प्रश्न विचारतात, आम्ही उत्तर काय द्यायचे, त्याच्यामध्ये लांब राहिले. आणि आता प्रचार झाल्यानंतर म्हणतात की आम्हाला कोणी निमंत्रण नाही दिलं. तर ही थोडी दुटप्पी भूमिका आहे आणि ती सुरुवातीला पळवाट काढण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे मला वाटतं की शेवटी केंद्रातले जे काय होणार ह्याच्याकडे बघून झालेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. केंद्राकडे बघून झाले, उमेदवाराकडे बघून नाही झाले. उमेदवाराचा प्रभाव तसं नाही, एकदम सगळंच काय केंद्र आणि सगळंच कळमेर असं होत नाही, पण त्याचा प्रभाव शेवटी केंद्राच्या ह्याच्यावर होता. मला या दिवशी मतदानाच्या दिवशी जे वाटलं, कारण की आता मुस्लिमांचं मग एक गट्टा मतदान का झालं, ते काय उमेदवाराकडे बघून नाही झालं, केंद्रामध्ये मोदी नको म्हणून झालं. काय संविधान कोणासाठी आहे, वाचवायचं संविधान, तर मोदीच बदलणार असा प्रचार आहे ना, मग ते त्यांच्या विरोधात मतदान झालं. मग भाजपचे जे वोटर आहेत, मग मोदींनी विकास केला, आपली अर्थव्यवस्था मजबूत पाहिजे, देश सुरक्षित पाहिजे, धर्म मजबूत पाहिजे, हे कोणाच्या ह्याच्यावर झालं, तर केंद्राच्या ह्याच्यावर झालं. म्हणजे स्थानिकांचं फार एक 5-10% तो विषय होता, पण जे इलेक्शन झाली मला वाटतं की ती केंद्रीय स्तरावर गेलेली आहे. केंद्रीय स्तरावर जरी गेले असेल तरी पुण्याचा मतदार हा सुज्ञ आहे, शाणा आहे असं म्हणलं जातं. मात्र विकासाचा मुद्दा ऐरणीवर होता, जसं मी मागे पण म्हणलं. मेट्रोचा त्यांनी विकास केलेला आहे असं म्हणतात आहे, पूर्णपणे झालं नसलं तरी तो मुद्दा होताच. पण ह्याकडे बघून कधी कोण मतदान होणार का नाही? आता कसं आहे, देवेंद्र फडणवीसांच्या भाषणांमध्ये अनेक मुद्दे आलेले आहेत की आम्ही रिंग रोड करतोय, रोजगार कसं वाढणार आहे, इथे मॅन्युफॅक्चरिंग हब होणार आहे, जे लोक इथे रोजगारासाठी येणार आहेत किंवा ज्यांना काय असेल तर त्यांना कदाचित त्याचा प्रभाव पडू शकतो, असं तुम्ही म्हणते. तो विकासाचा मुद्दा तसा होऊ शकतो. पण गेल्या 5-10 वर्षात रोजगारच नाही मिळाले मोदी सरकारकडनं, म्हणून नाराज असणार पण वर्ग आहेच ना.
त्याच्यामुळं शेवटी निवडणुकीत तुम्ही कामं जरी केले तरी विषय निवडणुकीसाठी वेगळे असतात. फक्त विकासावर असं तर मला वाटतं फक्त विकासावर मतदान कोणी करत नाही. जर विकासावर मतदान झालं तर बाकीच्या मुद्द्यांना महत्त्व आलेलं नसतं. एक पर्वती विधानसभामध्ये मध्ये वार्तांकन करताना आपल्याला प्रकर्षाने काय जाणवलं, पर्वतीमध्ये सोसायटी वोटर्स असतील किंवा RSS वोटर असेल तो मोठ्या प्रमाणात आहे. कल झुकला होता. पर्वतीमध्ये पाहिलं तर तसा कल झुकलेला आहे. पर्वतीमध्ये वस्ती आणि सोसायटीमधले जे काही मतदान आहे तो जवळपास 70 ते 80% हा मतदान हा इकडं झुकलेला आहे. हे चित्र दिसलं तरी पुणे शहरामधलं लोकसभेचं चित्र पाहिलं तर वडगाव शहरी आणि कोथरूड हा मतदारसंघ जर सोडला तर बाकीचं कॅन्टोन्मेंट असेल, शिवाजीनगर असेल आणि पर्वती मतदारसंघ असेल, या मतदारसंघामध्ये झोपडपट्टीचा हा भाग सर्वाधिक जास्त असल्यामुळे हा पूर्वापासून हा काँग्रेसचा वोटर आहे. त्यामुळे हा इम्पॅक्ट हा येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये हे प्रकर्षाने चित्र दिसेल की ही जी तुल्यबल लढत आहे त्याच्यामध्ये 2024चं इलेक्शन हे जरा वेगळं चित्र असणार आहे. 2024 हे चित्र असणार आहे. नक्कीच पुन्हा एकदा येऊया आपण शैलेशजींकडे. शैलेशजी, ह्या सगळ्यामध्ये इतिहास पाहता भाजपचे जे उमेदवार होते दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी जो पक्ष संघटना तयार केली व त्यांचा वोटर तयार केला, तो कुठे झुकणार, म्हणजे तो कुठे मतदान करणार नाही का भाजपला? नाही, मुळात कसं असतं, आपण बरेचदा तुलना मागच्या निवडणुकीत एवढं लीड होतं, त्याच्या अगोदर एवढं होतं, हे करणं जरा चुकीचं वाटतं. प्रत्येक पक्षाचा एक वोटर ठरलेला असतो, प्रत्येक पक्षाचा, प्रत्येकाची एक ताकद असते. परंतु 20 ते 30% वोटर हा असा असतो की त्या निवडणुकीचे मुद्दे कोणते आहेत, उमेदवार कोणते आहेत, त्याच्या भोवती फिरत असतात. बापट साहेबांचं उदाहरण घेतलं, बापट साहेब 25 वर्ष आमदार होते. विरोधात जरी सत्ता होती तरी ते आमदार म्हणून निवडून यायचे, का तर सर्व पक्षात त्यांचे संपर्क होता, सगळ्यांशी ते यायचे. परंतु 2014 नंतर भाजपचं असं झालंय की भाजप हा विरोधक म्हणजे कोणतरी शत्रू आहे, अशा पद्धतीचंच ही नवीन फळी जी आहे ना ती विरोधकांशी बोलतानाच त्या शत्रुत्वाच्या भावनेने बोलते. तर तिथं मैत्री हा प्रकार म्हणजे बापट साहेबांचा तोच मोठा फरक होता की त्यांच्यावर काँग्रेसचे काही नगरसेवक आमदारही त्यांना मदत करायचे, शिवसेना सोबत होती. आता यावेळेस एकतर शिवसेना सोबत नाहीये, म्हणजे शिंदे गट आहे पण तो शहरात किंवा पुणे लोकसभा मतदारसंघात निष्क्रिय आहे. म्हणजे या मतदारात तसं फारसं त्यांचं कोणी नाही आहे. त्यामुळे एकतर जे काय आहे ते उद्धव ठाकरे गटाकडे, आणि कसब्यातही तो निकाल पाहिला होता, आताही तो वोटर बऱ्यापैकी तो काँग्रेसकडे झुकलेला आहे. कारण मुंबईत पाहिलं तर काँग्रेस आणि यांची स्ट्रॉंग आहे, तर तो काँग्रेस आणि पूर्वी शिवसेनेबरोबर युती झालेली आहे, फार पूर्वीचा इतिहास आहे. त्यामुळे बापट साहेबांनी जे केलं होतं ते पुढच्या पिढीला करताना ते सत्तेमुळे, म्हणजे महापालिकेतही सत्ता आली, 100 नगरसेवक आले, 8 आमदार आले, आम्ही म्हणू तीच दिशा, हा कुठंतरी त्यांनी मोठा त्यांचा ड्रॉबॅक राहिलेला. आणि इथून पुढे जर ते सर्व पक्षीय संबंध नसतील तर ते यापुढेही फक्त माझा पक्ष आम्हीच आणि विरोधकांना जर शत्रुत्वाच्या भावनेने पाहिलं तर ते काही शक्य दिसत नाही. पालिकेमध्ये महापौरपद भूषवलेलं आहे 5 वर्ष प्रकर्षाने जर तुम्हाला हे जाणवलं असेल, विधानसभाचा आमदार फक्त एका विधानसभेपुरता होतो, पण महापौर हे पूर्ण शहरापुरता असतो आणि शहराची निवडणूक होती. याचा इम्पॅक्ट किंवा याच्या कामाचा इम्पॅक्ट कुठेतरी मुरलीधर मोहोळ यांच्या फायद्यात पडेल का? आता उमेदवारांची तुलना करायची म्हटलं तर दोन्ही उमेदवार तुल्यबळ होते. भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळाली. भाजपकडे जे काही इच्छुक होते, मला वाटतं त्यात सर्वाधिक मातब्बर तगडा उमेदवार कोणतं मुरलीधर मोहोळ हेच होते. आणि त्यांनी जे महापौर पदाच्या कालावधीत किंवा कोविड म्हणून जे काही काम केलं होतं, निश्चित ते शहराच्या सर्व भागात पोहोचले होते. लोकांना परिचित असलेला उमेदवार होता. निश्चितपणे त्याचा फायदा झाला असेल. पण त्याच्या पलीकडे जे समोरून उमेदवार आले रवींद्र दंगेकर, त्यांनी कसबा पोटनिवडणुकीत जो काही चमत्कार झाला होता त्यांच्याबद्दल जी एक लोकप्रियता वाढली होती. म्हणजे रवींद्र दंगेकर यापेक्षा दंगेकर हा एकदम लोकांना असं इतकं कॉमन नाव झालं होतं की ते फक्त पुण्यातच नाही तर फार देश पातळीवर दंगेकर हे नाव गेलं होतं. आणि त्यांचा जो काही सगळी जी चर्चा झाली, जी लोकप्रियता वाढली, तर ह्या इलेक्शनमध्ये त्यांना ती प्रकर्षाने हे झाली. म्हणजे खरं तर कसब्याच्या निवडणुकीला 1 वर्ष पूर्ण होऊन गेलं. कुठेतरी काँग्रेसला किंवा भाजपच्या दोन्ही इच्छुकांना हे जाणीव होते की उमेदवार कोण असतील, म्हणजे इकडनं मुरलीधर मोहोळ उमेदवार असतील हे बऱ्यापैकी निश्चित होतं. तिकडून मोहन जोशी किंवा रवींद्र दंगेकर यापैकी एक कोण उमेदवार येईल. रवींद्र दंगेकरांना रोखण्यासाठी जी काही रणनीती भाजपकडे पाहिजे होती ती शून्य होती. या उलट मोहोळ हे उमेदवार स्ट्रॉंग होते, पण मोहळांना कुठं डॅमेज करता येईल, काय करता येईल याची रणनीती काँग्रेसकडे होती. त्याचा या निवडणुकीत फटका बसला. काँग्रेसने अग्रेसिव्ह भूमिका घेतली, आरोप प्रत्यारोप टीका केली. भाजप मात्र डिफेन्सिव्ह खेळलं.
डिफेन्सिव्ह खेळल्यामुळं त्यांना जो काय नेरेटिव्ह सेट करायला पाहिजे होता तो करता नाही आला. त्यामुळं फक्त महापौर पदाच्या कारकिर्दीहून कुठली किंवा त्यांनी केलेलं काम आहे तो एका फॅक्टरवर नाही, निवडणुकीत अनेक फॅक्टर चालतात. त्यांनी काँग्रेसच्या बाजूने अनेक फॅक्टर चालवले गेले. मला वाटतं याच्यात भाजप कुठेतरी गाफील राहिली का काय, की आमच्याकडे मोदी जे आहेत मुरलीधर मोहोळ यांच्यासारखा तगडा मातब्बर उमेदवार आहे आणि पक्षाची यंत्रणा आहे, यावरच फक्त ते विसंबून राहिले. त्याच्यामुळं आता जी एकतर्फी लढत होती ती चुरशीची झाली. जिंकेल कोण हा भाग वेगळा आहे, पण जी काँग्रेस पूर्ण लंगडी होती, एक लंगड्याची शर्यत आणि एक काय म्हणतात ते धावपट्टू, अशा शर्यतीत आता ही शर्यत बरोबर आली. तर निश्चितपणे महापौर तुमचा जो मूळ प्रश्न होता की मुरलीधर मोहोळ महापौर होते, त्यांना काही प्रमाणात फायदा झाला. शहरात एक चांगला सुशिक्षित संसदेत कसा उमेदवार असावा याचा एक जो खऱ्या अर्थाने विचार करणारा वर्ग आहे त्या वर्गात ते अपील होणाराच उमेदवार होता आणि तो निश्चितपणे झाला असणार आहे. या शहरात जेव्हा नेतृत्व करत असताना मुरलीधर मोहोळ असेल किंवा रवींद्र दंगेकर असेल, बऱ्यापैकी शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते. प्रचारामध्ये काय प्रत्यक्षाने जाणवलं तुम्हाला? कुठले मुद्दे ऐरणीवर आले होते आणि कोणी प्रचार असा नागरिकांच्या हिताचा किंवा नागरिकांना विकासा वाटेल किंवा हवासा वाटेल असा केलेला? याच्यामध्ये मला वाटतं दोन्ही जर उमेदवाराचा विचार केला तर भाजपची बाजू हे मोदी यांची प्रतिमा आणि मोदी हे नाव हेच फक्त ते लावून धरत होते किंवा रेटत होते. आणि दुसऱ्या बाजूने काँग्रेसकडून जे त्यांचे बाहेरचे नेते मंडळी आलेले आहे काँग्रेसचे, त्यांनी हा संविधान बदलायचं आहे हा मुद्दा लावून धरला. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूनी काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो उमेदवार हा मी दंगेकर आणि माझा हात, एवढ्याच ह्या दोन गोष्टीवरती ते आपलं लक्ष केंद्रित करत होते किंवा तेवढंच पोचवत होते. ते काय राहुल गांधीचा फोटो वापरत नव्हते किंवा कुठल्याही नेत्याचा वापरत नव्हते. नेमकं उलट असं होतं की भाजपचा उमेदवार हा फक्त मोदी मोदी मोदी. त्याच्यामुळं या दोन्हीमध्ये एक फरक आहे की एक म्हणतो की मी स्वतः आहे आणि दुसरा म्हणतो मोदी आहे. त्याच्यामुळं आणि स्थानिक ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरती फारसं काही म्हणजे चर्चा झाली किंवा कोणी भर दिलाय असं वाटत नाही. या निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी दंगेकर यांनी आंदोलन केलं. तसंच यासोबत यापूर्वी निवडणुका लागण्यापूर्वी भाजपचे जे आंदोलन, त्यांची ज्या मागण्या होत्या, पैसे वाटप, रवींद्र दंगेकर यांनी पैसे वाटप केले किंवा यांनी याच्या आधी हिंदुत्वाचा मुद्दा काढला. ह्या सगळ्या आंदोलनामध्ये किंवा ग्राउंडच्या सगळ्या मागण्यांमुळे काय फरक पडेल या निवडणुकीवरती किंवा कुठेही निवडणूक व्हायला? कसं आहे, पैसे वाटपाचं जे आंदोलन होतं दंगेकरांचं, ते ठीक आहे, ते अपेक्षित होतंच. ते शेवटच्या दिवशी आंदोलन करतील, मीडियाचं कव्हरेज घेतील, चर्चा करून आणतील. संध्याकाळी प्राईम टाईमला सुरू झालं एकदम ते 8-9ला आणि रात्री 11, 11:30, 12पर्यंत सगळा तो धिंगाणाच होतं. त्यांनी ते पूर्ण मायलेज घेतलं. त्याचा फायदा काय झाला? भाजपची बदनामी, फुकटामध्ये बदनामी झाली भाजपची आणि सगळ्यामध्ये मेसेज गेला. ह्यावेळेस पण भाजप डिफेन्सिव्ह होतं. त्यांना ते सांगता नाही आलं की आम्ही पैसे वाटत नाहीयेत. आता निवडणुकीमध्ये पैसे वाटप हे सगळीकडनं झालेलं आहे, पण शेवटी बदनामी भाजपची झाली हे मात्र सत्य आहे. आणि त्याच्यामध्ये दंगेकर हे यशस्वी ठरले. दंगेकरांचं प्रचारची पद्धतच ही आहे. ते प्रचार कसा करायचा त्याचा ते नेरेटिव्ह सेट करतात आणि त्याच्या मागे सगळ्यांना फरफटत आणतात. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पण त्यांनी हेच केलं. त्यांच्या मागे भाजप पळत होती, इथे भाजप पळतच होती. हे दंगेकरांची स्टाईल आहे. म्हणजे ते काय फार बेजन्सीला तज्ञांना विचार बसत नाही मी काय करू, ते स्वतःच्या डोक्यानं करतात आणि त्याच्यामध्ये सरस ठरतात. कारण की तो जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, बेरकी पण आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांचा तो प्लस पण आहे काय, आणि ते बरोबर पळवतात. त्याच्यामुळं त्याच्यात मतदान किती फिरलं काय झालं, भाजपचे काही जण म्हणतील की हा स्टंट होता, काँग्रेसमधले आतमध्ये पण म्हणतात दंगेकरांनी मजा आणली. त्यांना माहिती आहे दंगेकरांनी काय केले ते. तर हे त्यांनी केलं, चर्चा घडली, त्याचा त्यांना मायलेज मिळाला. दुसऱ्या वर्षी ते मतदानाला रिकामे झाले, संपला विषय. तर हा एक ट्रिक आहे निवडणूक लढवण्याची, त्याच्यामध्ये ते यशस्वी होतात. त्याचा त्यांना फायदा कितपत होतो आता आपल्याला मतदानाच्या वेळेस कळेल. आणि बाकी हिंदुत्वाचा मुद्दा वगैरे म्हणजे ठीक आहे. मग आता राज ठाकरेंचा अपीलचं मला असं वाटतं की मी फतवा काढतो हिंदूंनी भाजपला मतदान करायचं जे काही म्हणले, तर जे काही बाउंड्रीवरचे जे असतात ना, भाजपवर नाराज आहेत, काँग्रेसला मतदान करू की भाजपला मत, ह्या दुधा मनसे असतात, त्यातले थोडेफार भाजपकडे शेवटच्या टप्प्यात त्यांना धर्माच्या आपल्या ह्याच्याने किंवा चला बरोबर आहे मुस्लिम एकटक करतात तर आपण पण केलं पाहिजे, मग ह्या विचारानं थोडेफार मतदान फिरू शकतं. पण एवढा काय तो फार मुद्दा पुण्यासाठी मला महत्त्वाचा वाटला नाही. लोकांचं आधीच बऱ्यापैकी डिसाईड होतं कोणाला करायचं आहे कोणाला नाही. तर अशी एकंदरीत ही निवडणूक आहे. पूर्वीचं जे 3.25 लाखाचं मताधिक्य होतं भाजपचं ते काही राहणार नाही. ते अतिशय एकदम माझं असं मत आहे ते 50,000च्या खालीपर्यंत ते सगळं येईल आणि मग निवडणूक
हा त्याच्यामुळे अशी चर्चा सुरू झाली की मग कोण येणार, धंगेकर येणार की मोहोळ येणार, अशी सगळी चर्चा सुरू आहे. शेवटचा प्रश्न सगळ्यांना विचारतो, तुमच्यापासून सुरुवात करतो. काय एकंदरीत निवडणुकीचं विश्लेषण वाटतं या पुणे लोकसभेत? पुणे लोकसभा पाहिली तर ही सर्वाधिक अटीतटीचा सामना झालेला आहे. पूर्वीचं चित्र पाहिलं तर ते मोहोळ आणि दंगेकर होतं, ह्याच्यामध्ये मोहोळ हे वर्चस्व घेतील असं सुरुवातीला वाटत होतं. पण जसजसा प्रचार वाढत झाला, प्रचाराची रणनीती ठरत गेली आणि प्रचार शिगेला पोचला, त्यावेळेला ही जनतेमध्ये ही निवडणुकी जनतेकडे गेली, पक्षाकडे न जाता जनतेकडे गेली आणि जनताच ठरवणार आहे की 2024चा उमेदवार 4 जूनला कोण असेल ही जनता ठरवेल. तुम्हाला काय वाटतं विश्लेषण याबद्दल या निवडणूक? पुणेकर ठरवतील त्यांना कशासाठी उमेदवार पाहिजे ते. दोघांपैकी जर नक्की दिल्ली जाईल निश्चित, तिसरा कोणी जाणार नाही. एकदा धंगेकर जाईल किंवा मोहोळ जाईल. काय वाटतं एकूणच या विश्लेषणाबद्दल? मागचा इतिहास या इतिहास आहे आपण आता नाही, मागचा इतिहास, मागच्या जर 2 निवडणुका बघितल्या तर 2 लाख, 2.5 लाख किंवा 3 लाख असं मताधिक्य भाजपच्या उमेदवाराला होतं. यावेळेला तेही म्हणत होते की आम्ही 3.5 पेक्षा जास्त घेऊ. पण एकंदरीत पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान जे काही घडामोडी घडलेल्या आहेत किंवा लोकांचा प्रतिसाद आणि इतर ज्या काही मुद्दे आहेत ते पाहता हे निवडणूक 50,000च्या आतबाहेर कोणीही येऊ शकतं. सर काय सांगा? मला वाटतं प्रत्येक निवडणूक वेगळी असते. मागच्या 2 निवडणुकीचं उदाहरण द्यायचं तर 2014ला भाजपकडून अनिल शिरोळे उमेदवार होते, मतदान झालं आणि शिरोळे डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन उपोषणाला बसले. त्यांनी असे आरोप केले की प्रचंड प्रमाणात पैसे वाटले आणि त्यांना वाटलं की आता आपण काही निवडून येत नाही. ज्यावेळेस निकाल लागला, मतमोजणी झाल्यावर त्यांना अनपेक्षित धक्का होता की ते 3 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. त्यांनाही लक्षात आलं नव्हतं की आपण स्वतः उमेदवाराला हे कळलं नाही की हे होईल. दुसरं 2019ला बघितलं की गिरीश बापट एकदम आपल्याला कॉन्फिडंट वाटले. मतदान झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरातल्या एका फळ्यावर लिहून ठेवलं होतं की मी 3 लाख आणि समथिंग काय आकडा एवढ्या मताधिक्याने निवडून येईल. तो प्रत्यक्षात करा. आजची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. दोन्ही उमेदवार प्रचंड ताकदीचे ठरलेत, एकदम तुल्यबळ सामना झालाय. पण दोघंही गॅसवर आहेत आता, निवडून कोणी येईल एवढ्या पद्धतीचा सामना झालाय. त्यामुळे आपणही असं आज निवडून येईल किंवा तो निवडून नाही ना, ब्रिज म्हणून म्हटलं तसं दोघांपैकी एकच निवडून येणार आहे आणि ठरेल आता 4 जूनला कोण निवडून येतं ते. सर काय एकूणच विश्लेषण करायचं? नाही, निवड तुल्यबळामध्ये होती, दोघंही दमदार होते, दोघांनाही मानणारा वर्ग आहे. त्यामुळे आता जे मुद्दे, जे फ्लोटिंग वोटर कुठे फिरलाय, मतदान जे कमी झालं किंवा ज्यांची नावं गायब झाली ती कोणाची होती, आणि तिसरा जे एकंदर परसेप्शन आहे 10 वर्षातल्या कामाचं मोदी सरकारचं, ते परसेप्शन या निवडणुकीत किंवा या मतदानात पाहायला मिळेल. त्यामुळं लोकांना विकास पण आवडतो, लोकांना राम मंदिर पण आवडणारा वर्ग आहे. पण लोकांना महागाईचा पण राग आहे, गॅस पेट्रोलच्या पण भावाचा राग आहे, बेरोजगारीचा पण राग आहे. तर ह्या गोष्टींचं लोकांनी 5 वर्षातनं आपला प्रतिनिधी ठरवायचा असतो आणि सगळ्या या मुद्द्यांना म्हणजे पॉझिटिव्ह असतील तर बाजूनी जायचं असेल, विरोधात असेल तर ते. तर लोकांना काय महागाईची झळ बसली असेल किंवा काय बसत असेल ह्याच्यावर काय ठरायचं ते ठरेल. कुणाला विकासामुळे चांगल्या सुखसुविधा मिळाल्या असतील तर तो माणूस ते ठरवेल. तर पुढे जाऊन फक्त एकच बोंब होणार नाही एवढंच पाहिजे की खरंच विकास झाला, आता पुण्याच्या अडचणी मिटल्यात किंवा महागाई नाहीये किंवा महागाई एवढी आहे की विकास त्याच्या पुढे छुटा पडला. हे दोन्ही परसेप्शन जे क्रिएट झाले होते ते निकालातनं प्रतिध्वनित होईल असं मला वाटतं. खूप धन्यवाद सगळ्यांनी आपल्याबरोबर संवाद साधला त्याबद्दल. एकूणच पुणे लोकसभाची निवडणुकीचं विश्लेषण करताना दोन्ही उमेदवार यांची ओळख किंवा यांचे वार्तांकन करताना हे प्रत्यक्षाने जवळचे होते किंवा रोजचे भेटण्यातले होते. त्यामुळे मतदारसंघ असतील किंवा या सगळ्याचं माहिती असेल किंवा विश्लेषण असेल हे प्रॉपर किंवा सविस्तर आपल्या समोर आलेलं आहे. मात्र खरा निकाल हा 4 जूनला ठरणार आहे. अनेक फॅक्टर या समोर आले होते, अनेक आंदोलन देखील झाली, अनेक असे बरेचसे मुद्दे झालेले आहेत या निवडणुकीमध्ये. त्यामुळे हा कल कोणाच्या बाजूने झुकेल हे पाहणं आता 4 जूनला महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स.